हाय. आपला आजचा लेसन जो आहे इकॉनॉमिक्स युनिट नंबर 32, राईट. व्हेरी इंटरेस्टिंग आणि थोडस रिपिटेशन ऑफ वॉट एव्हर वी हॅव डन इन से रिटेल बँकिंग or in principles of banking with respect to bond valuation, right? तर हा व्हिडिओ ना कदाचित दोन किंवा हा लेसन रादर 2 किंवा 3 पार्ट्स मध्ये करणार आहे, ऑफ अप्रॉक्सिमेट 10 मिनिट्स इच. कारण खूप छोटे छोटे पण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत. लेसन दिसायला तसा छोटा आहे, पण आय वॉन्ट यू टू गेट थ्रू सर्टन इम्पॉर्टंट पॉइंट्स, राईट? सो टू बिगिन विथ, let me just give you a brief about uh, wait. तुम्हाला जर का मी विचारलं की what do you think is government is spending and how government is generating revenues, गव्हर्नमेंटचा काय संबंध आहे, सगळं लक्षात येईल. आता तुम्हाला एक सांगते की गव्हर्नमेंट कॅन रेज फंड्स फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सेस मधनं गव्हर्नमेंट रेव्हेन्यू किंवा इन्कम और फंड्स जनरेट करत असतं. एक म्हणजे ना, तुम्ही वेगळ्या लेसन्स मध्ये पण शिकताय, टॅक्सेस मधून डायरेक्ट रेव्हेन्यू येत, राईट? रेव्हेन्यू म्हणजे काय? इन्कम. ही आहे इन्कम गव्हर्नमेंटसाठी. आता गव्हर्नमेंट मध्ये पण दोन प्रकार कुठले आहेत? स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट. सो आयडियली जर का आपल्याला पिक्चर ड्रॉ करायचं झालं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला काही पैसे देतं, रेव्हेन्यू और शेअरिंग ऑफ सर्टन अमाउंट फॉर द पर्पज ऑफ एक्सपेन्सेस, राईट? आता हे एक्सपेन्सेस अनेक प्रकारचे असतात, हे सगळं बजेटमध्ये येतं. तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या इतर लेसन्स मध्ये तुम्ही शिकलाच असाल की कशा पद्धतीने बजेट तयार होतं. सो आय एम नॉट गोइंग इन टू दॅट. सो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये, आता सेंट्रल गव्हर्नमेंटला देर इज इन्कम आणि स्टेट गव्हर्नमेंटला देर इज इन्कम. टॅक्सेस आहे, जीएसटी आहे, राईट? सो टॅक्सेस आहेत आणि इतर इतर अनेक रेल्वेज, कॉमन गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जे आहेत, त्या सगळ्यातून पैसा येतो. बट दॅट मनी इज नॉट इनफ. म्हणजे इन्कम ऑफ गव्हर्नमेंट इज लेस दॅन द एक्सपेन्सेस. म्हणून गव्हर्नमेंटला काय करायला लागतं? गव्हर्नमेंट नीड्स टू बॉरो, राईट? आता गव्हर्नमेंट बॉरोईंग कसं करतं? तर बॉरोईंगच्या सुद्धा स्टेप्स आहेत और बॉरोईंगचे सुद्धा ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे इंटरनॅशनल फंड्स, इंटरनॅशनल लेवलला बाहेरच्या आपलं सेंटर US कडनं बॉरो करताय और इंटरनॅशनल बँक्स कडनं बॉरो करताय. दॅट इज वन वे. दुसरं फ्रॉम पब्लिक आणि तिसरं फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आपला मुद्दा हा आहे. आता ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये तुमच्या बँक्स पण आल्या, पीडी, प्रायमरी डीलर्स. त्या प्रायमरी डीलर्स म्हणजे काय वगैरे सगळं त्याच्यात जाऊ. पण आता फक्त एवढंच समजून घ्या की याच्यात बँक्स आल्या, प्रायमरी डीलर्स आले अँड अदर्स, इन्शुरन्स कंपनीज, एनिथिंग एनिथिंग. सो ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडनं गव्हर्नमेंट बॉरो करतं. तर बॉरो करतं म्हणजे कसं करतं? तर गव्हर्नमेंट है ना भाई, वो तो गवर्नमेंट के बिहाफ पे कौन काम करता है? रिजर्व बैंक ऑफ इंडिया, राइट? सो आरबीआई इज गवर्नमेंट्स बैंक. इट्स अ बैंक फॉर गव्हर्नमेंट. आता ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही पद्धतीने या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडनं पैसे गोळा करते और बॉरोइंग करते. त्याचाच भाग आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. खूप मोठं झालं ना, आय नो, बट हे सगळं करणं जरुरी था. आता ह्यात काय काय येतं? तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, स्टेट गव्हर्नमेंट लोन्स, SDL आणि ट्रेजरी बिल्स. हे प्राईम आहेत ज्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत, राईट?
आणि त्यानंतरचं येतं तर दॅट इज बॉन्ड मार्केट. हे याच्यामध्ये नाही, मी ते वेगळ्या पद्धतीने समजावते. आत्ता एवढं समजून घ्या की गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, स्टेट डेव्हलपमेंट बॉन्ड्स म्हणजे जे स्टेट इश्यू करतं, आणि ट्रेजरी बिल्स. आता ह्याच्यात मेजर काय आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट ना से 7.18% GOI 2030 हा इश्यू झाला असेल ना, तर गव्हर्नमेंट काय म्हणतं की आम्ही ना, पहिला जो भाग असतो ना, दॅट इज नथिंग बट अ कुपन. याला म्हणतात कुपन. कुपन म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. हा आहे GOI जे गव्हर्नमेंटने इश्यू केला. आणि 2030 म्हणजे त्याची मॅच्युरिटी डेट, मॅच्युरिटी इयर. ह्याचा फीचर काय आहे, दर हाफ इयरली, दर 6 महिन्यांनी तुम्हाला इंटरेस्ट मिळणार. जो कोणी परचेस करणारा असेल, सपोज आपण असं धरून चाललं की स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने परचेस केलंय, तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला दरवर्षी 2 वेळेला 6 महिन्याच्या फरकाने इंटरेस्ट मिळणार ऍट 7.18%. ₹100 समजा इन्व्हेस्ट केले असेल, ₹100 नाही, पटीत असतात. ₹100 ₹7.18. सपोज मार्च आहे आणि सप्टेंबर आहे, सपोज, कारण त्याची मंथ पण फिक्स असतो. मार्च आणि सप्टेंबर असेल असं नाही, पण 6 महिन्याची गॅप, वर्षातून 2 वेळेला गव्हर्नमेंट तुम्हाला इंटरेस्ट देतं टिल 2030, कारण ती त्याची मॅच्युरिटी डेट. गॉट दिस? परफेक्ट. आता स्टेट लोन्स जे आहेत ना, स्टेट लोन्स स्टेट गॅदर करतं, कारण हा पैसा सगळा स्टेटकडे जातो. तर आपल्या इंडियामध्ये जेवढ्या स्टेट्स आहेत ना, ते सगळे स्टेट्स अशा पद्धतीने फंड्स रेज करतात. ओके. त्याचा जो SDLचा जो फीचर आहे ना, तो सेम लाईक गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे. सेम सेम सेम. त्याच्यामध्ये फारसा फरक नाहीये. हाफ इयरली पेमेंट होतं, फक्त इश्यूड बाय स्टेट गव्हर्नमेंट. आता ह्याला, हे स्टेट गव्हर्नमेंटला का लागतात पैसे? लाडकी बहीण योजना, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला का लागतात? जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, या सगळ्या योजनांचा खर्च हा भागवण्यासाठी अशा पद्धतीने गव्हर्नमेंट फंड्स रेज करतं बाय वे ऑफ ऑक्शन. त्याला ऑक्शन असतो. ऑक्शन म्हणजे गव्हर्नमेंट आधीच सांगतं की आम्ही हा ऑक्शन आणणार आहोत, आणि त्या ऑक्शन मध्ये ते अनाऊन्स करतात की आम्ही कुठल्या कुठल्या सिक्युरिटीज आणणार आहोत. एक्झाम्पल, 7.12% GOI 2015 2035, और 6.91% GOI 2038, अँड सो ऑन. अशा पद्धतीचे हे ऑक्शनच्या थ्रू पहिल्यांदा रिलीज केले जातात. आता हा ऑक्शन म्हणजे तुम्ही कुठे डील करताय? प्रायमरी मार्केट, कारण डायरेक्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर काइंड ऑफ, म्हणजे डायरेक्टली फ्रॉम रिझर्व्ह बँक. सो इट इज अ प्रायमरी मार्केट. एकदा हे इश्यू झाले की हे ओनरकडे येतात, त्या त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे येतात. मग ते जे डील करतात ना मार्केटमध्ये, दॅट इज सेकंडरी डील. म्हणजे आपल्या लेमॅन लँग्वेजमध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट करत असाल मार्केटमध्ये, शेअर्समध्ये, तर ह्याला आपण IPO म्हणायचं, आणि ह्याला म्हणायचं शेअर मार्केट. कळलं? एकदम क्रूड लँग्वेज मध्ये. ओके. तर अशा पद्धतीने G6 आणि स्टेट गव्हर्नमेंट्सच्या सिक्युरिटीज इश्यू होतात. तिसरा प्रकार आहे ना, हा आहे टी बिल्स, ट्रेजरी बिल्स. ट्रेजरी बिल्स काय आहेत? शॉर्टर पिरियड साठी असतात, मॅक्झिमम 1 इयर. आणि ह्या मॅक्झिमम 1 इयर मध्ये त्याचे ना 91 डेज और 180 डेज असे त्याचे स्लॅब्स असतात, 365 डेज. हा, ह्या डेज साठी इश्यू होतात. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं, हे इश्यू होताना ना डिस्काउंट रेटनी इश्यू होतात. म्हणजे काय? तर ₹100 टी बिल आहे ना, त्याचं समजा आपण असं धरून चालूया की 90 दिवसांचा टेनर आहे, तर हा इश्यू होताना होणार ₹98, आणि तुम्हाला शेवटाला मिळणार ₹100. म्हणजे डिस्काउंट ऍट डिस्काउंट इश्यू होतो ट्रेजरी बिल.
गॉट इट? म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीला जो पैसा मिळतो तो इन्क्लुसिव्ह ऑफ ₹2 ते तुमचं अर्निंग, तोच तुमचा इंटरेस्ट. आणि ह्यालाच काय म्हणतात माहितीये का? टी बिल्सला म्हणत नाहीत, पण हा प्रकार झाला झिरो कुपन बॉन्ड्स. ओके, हा झिरो कुपन बॉन्ड आहे. का? कारण याला कुपन हा नाहीये, ट्रेजरी बिल नाहीये. पण झिरो कुपन बॉन्डला काय असतं माहितीये का? आता समजा 7.30% झिरो कुपन बॉन्ड 2040 असा इश्यू झाला, तर तुम्हाला हा झिरो कुपन बॉन्ड मिळताना कुठेतरी ₹95 तुमची परचेस प्राइस आणि मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणार ₹100. मध्ये आधे इंटरेस्ट पेमेंट वगैरे काही. दिस इज अ टाइप ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्याच धर्तीवरती टी बिल्स पण फंक्शन होत. गॉट दिस? डायजेस्ट व्हायला खूप कठीण आहे. आय नो, कुछ ज्यादा हो गया. सो आई एम स्टॉपिंग हियर. चिंतन मनन करा. विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि विसरू नका, पुढचा व्हिडिओ कंटिन्यूड आहे. फक्त मी एकदम हेवी नको म्हणून आता फक्त बेसिक गोष्टी सांगेन. राईट? सी यू. बाय बाय.